अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी भक्त हो, आयुष्य जगत असताना जीवनामध्ये असे काही टप्पे येतात की त्यांना सामोरं जाणं आपल्याला फार कठीण वाटतं। मग अशा काळामध्ये आपण चांगल्या विचारांना, चांगल्या प्रेरणांना आपलंसं करत असतो। कोणी छान कथा ऐकतं आणि त्यातून प्रेरणा घेतं, कोणी एखाद्याचा अनुभव ऐकतं आणि अनुभवातून प्रेरणा घेतं, तर कोणी सकारात्मक विचार ऐकतं, सकारात्मक संदेश ऐकतं आणि त्यातून प्रेरणा घेत असतं। आणि असंच आपण आपल्या मनाला पुन्हा एकदा नव्याने उभं करत असतो। स्वामी सेवा करत असताना देखील आपल्याला बराच वेळा असा प्रसंग येतो की आपल्याला असं वाटतं की आपण एवढी सेवा करतोय, तर ह्या सेवेतून आपल्याला काहीच का मिळत नाही, किंवा माझा प्रश्न सुटत नाही, माझ्या नशिबी हे दुःख का, असे विचार प्रत्येकालाच येत असतात। आणि आपल्याला या विचारांना बाजूला सारून आपल्या स्वामी सेवेमध्ये खंड पडू द्यायचा नाही। त्यासाठी आपण नेहमी सकारात्मक विचारांनी आपलं मन भरून ठेवलं पाहिजे, सकारात्मक विचारांना आपलंसं केलं पाहिजे। तर आज मी तुमच्यासोबत अशाच काहीशा प्रेरणा घेऊन आली आहे, एक स्वामी संदेश घेऊन आली आहे। यामागचा उद्देश असाच आहे की थकलेल्या मनाला पुन्हा एकदा उभं करणं। हो, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा। चला तर मग ऐकूया आजचा सुंदर असा स्वामी संदेश, सुंदर अशा स्वामी प्रेरणा। स्वामी भक्त हो, आयुष्यात सर्व काही ठरलेलं असतं, विधी लिखित असतं। सूर्याच्या कक्षेबाहेर पृथ्वीलाही जाता येत नाही। सर्व काही भल्यासाठी होत आहे हे सर्वांना कळत असतं, परंतु ते आपल्याला लगेचच पटत नसतं। जीवन एक रहस्य आहे आणि इथे सर्व काही आपल्याला लपवावं लागतं। मनात कितीही दुःख असलं तरी आपल्याला जगासमोर हसत हसतच जावं लागतं। स्वामी भक्त हो, लक्षात ठेवा, चुकीची लोक तेव्हाच जिंकतात जेव्हा खरी लोक ही शांत बसतात, गप्प बसतात। म्हणून जे चूक आहे ते म्हणायला शिका। चुकीच्या बाजूने उभं राहण्यापेक्षा एकटं उभं राहिलं केव्हाही चांगलं असतं। जर आपलं कर्म सुंदर असेल तर त्याचं फळही आपल्याला सुंदरच मिळतं। स्वामींना कोणतेही फळ मागण्याची गरज राहत नाही। योग्य वेळ आली की आपल्याला आपल्या कर्माचं फळ मिळतच असतं। सर्वांच्या नशिबात सुखाचा उपभोग लिहिलेला असतो। काहींना ओंजळभर मिळतो तर काहींना रांजणभर मिळतो, पण त्यातून मिळणारा आनंद ज्याला समजला तोच खरं जगणं शिकला। दुःखाच्या समुद्रात सुखाची लाट असते, फक्त आपल्याला थोडी वाट बघावी लागते। कोण कसं वागतं याची चिंता आपण करत बसण्यापेक्षा आपण आपल्या कर्माकडे लक्ष दिलं, आपलं सुख कशात आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच जीवन सुंदर होतं। कोण कसं वागतं याची चिंता आपण करायची नसते, कारण जो तो आपल्या स्वभावानुसार वागत असतो। यामुळे स्वामी म्हणतात, तू निश्चिंत पुढे जा, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी। म्हणजेच काय, आपण चांगले कर्म करत जा, स्वामी आपल्या पाठीशी उभे आहेत। पूजा करण्याआधी विश्वास ठेवायला शिका, खर्च करण्याआधी कमवायला शिका, लिहिण्याआधी विचार करायला शिका, हार मानण्याआधी प्रयत्न करायला शिका आणि मरण्याआधी जगायला शिका। समोर अंधार जरी दिसत असला तरी त्याच्या पुढे प्रकाश आहे हे आपण विसरायचं नसतं। काट्याने भरलेल्या रस्त्यावरून चालत असताना आपण तक्रार करत असतो की माझ्याच पायाशी काटे का। काट्याने भरलेल्या रस्त्यावरून चालताना मी तक्रार करत होतो पायात चप्पल नसल्याची, परंतु समोरून पायच नसलेल्या माणसाला फरफटताना पाहून जाणीव झाली मी भाग्यवान असल्याची। म्हणूनच स्वामी सांगतात, जे आम्ही दिले त्यातच समाधानी राहा, कारण आपली योग्यता आणि पात्रता बघूनच आपल्याला सर्व काही मिळत असतं। सर्व आपल्या कर्मांचाच लेखाजोखा असतो। आयुष्य खूप सुंदर आहे। क्षण येतात असे तेव्हा आपल्याला वाटतं सर्व जीवन संपलं आहे। अशा वेळेला आपण हे विसरायचं नाही की आपण स्वामी भक्त आहोत। कदाचित पुढच्या पावलावरती यश मिळणार असलं आणि आपण मागच्याच पावलाला खचून गेलो तर ते पुढच्या पावलाचं यशही आपल्याला मिळत नाही। म्हणून प्रयत्न करायला विसरू नका। स्वामी भक्त हो, सर्व चांगल्या वाईट गोष्टींचा उगम हा आपल्या मनातून होत असतो
एक वेळ जग जिंकणं सोपं आहे, परंतु आपल्या मनाला जिंकणं, त्याच्यावर ताबा मिळवणं हे फार कठीण असतं. म्हणून दुसऱ्याला दुःख देतानाही विचार करा आणि दुसऱ्याला आनंदी ठेवतानाही विसरू नका की आपल्याला देखील एक मन आहे. आपली किंमत आपण स्वतःच करायला शिका. शांत मन हे आपल्याला खूप काही देत असतं, कारण त्याची शक्ती ही कल्पनेपेक्षाही बाहेर असते. कोणतेही कारण असो, रागावू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका. मन शांत ठेवा, विचार करा, नंतर अंमलबजावणी करा. आज फक्त आपल्यालाच, सुख फक्त आपल्यालाच, मन शांतीसुद्धा आपल्यालाच. विचार ही एक विलक्षण शक्ती असून आपले भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य त्यामध्ये आहे. म्हणूनच विचार बदला, आयुष्य बदलेल. आपलं जीवन समृद्ध करण्यासाठी गुरु आपल्यासोबत असतात. आपल्या आयुष्यात असणं तितकंच महत्त्वाचं असतं. प्रपंच करत असताना जेव्हा आपल्या आयुष्यात एखादा प्रश्न निर्माण होतो, अशा वेळेला आपण जर गडबडून गेलो तर आपण स्वामी देवांचं अस्तित्व, त्यांचं सामर्थ्य हे ओळखलेलंच नसतं आणि त्यामुळेच आपण आपल्या प्रश्नाला खूप मोठा प्रश्न आहे असं समजून त्याबद्दल चिंता करत बसतो आणि मग आपलं मन इकडे तिकडे सैरावैरा फिरायला लागतं. यासाठी स्वामी भक्त हो, आपण स्वामींना नेहमी प्रार्थना करायची आहे की तुमच्या चरणांशी नेहमी एकनिष्ठ राहू द्या आणि तुमच्या चरणावरतीच आम्हाला आमचे मस्तक ठेवण्यासाठी जागा द्या. ते कृपाळू आहेत, ते दयाळू आहेत, ते आपल्या भक्तावर नेहमी कृपा करत असतात. म्हणूनच आयुष्यात कितीही मोठा प्रश्न आला की त्या प्रश्नाला सांगायचं आहे, त्या संकटाला सांगायचं आहे की बाबा तुझ्यापेक्षा आमचे स्वामी खूप मोठे आहेत. आणि स्वामी भक्त हो, आपली भक्ती जर खरी असेल ना, तर आपल्या भक्ताला दुःख झालेलं स्वामींना अजिबात सहन होत नाही. ते आपल्या भक्ताच्या हाकेला धावून येतात. स्वामी भक्त हो, जो स्वामींचं नाम सातत्याने जपत असतो त्याला स्वामी महाराज देखील तेवढंच जपत असतात. म्हणजेच काय, आपल्याला जर असं वाटत असेल की स्वामींनी आपल्याला दुःखात, संकटात, चांगल्या वाईट गोष्टीमध्ये नेहमी जपावं, तर आपण स्वामी नामाचा जप केला पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. जास्त विचार करू नका. आपण विचार करतो तेवढंही आपलं आयुष्य अवघड नसतं. प्रत्येक गोष्टीला मार्ग असतो, प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतं. फक्त ते शोधावं लागतं, ते शोधण्यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि हे मार्ग अध्यात्माने नक्कीच सुलभ होतात. परिस्थिती कितीही कठीण असो, प्रयत्न करायला विसरू नका. शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत राहा आणि प्रयत्न करत असताना स्वामी नाम घ्यायला विसरू नका. आणि मग जे काही होणार आहे, जे काही घडणार आहे ते आपल्या स्वामींवरती सोपवून द्या. माऊली आपल्याला नक्कीच मार्गदर्शन करते. स्वामी सांगतात, कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत कोणीही तुमचं काही वाकडं करणार नाही. फक्त तुमचा आमच्यावरती तेवढा विश्वास असायला हवा, तेवढी श्रद्धा असायला हवी. शिष्याने गुरुशी एकनिष्ठ असावं. कितीही संकटे आली तरी गुरुची कास सोडू नये. संकटे पूर्वकर्मामुळे येतात. गुरुकृपेमुळे संकटाला सामोरे जाण्याची शक्ती मिळते व त्या संकटातून लवकर सुटका होते. शरीरापेक्षा मन श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, पण त्या बुद्धीपेक्षा श्रेष्ठ आत्मा आहे आणि आत्मा म्हणजेच ईश्वराचा अंश आहे. लक्षात ठेवा, सामर्थ्य गुरुवचनात असते, साधन म्हणून वापरलेल्या वस्तू नाही. स्वामी म्हणतात, आम्हाला माहीत आहे की तुम्ही विद्वान आहात, पण नुसती विद्वत्ता उपयोगी येत नाही. त्याचबरोबर श्रद्धा आणि विश्वास पण पाहिजे. ज्याच्यात हे असतं त्याचं हृदय निर्मळ होते आणि निर्मळ हृदयातच आम्ही असतो. समाधानी राहा, सुखी व्हाल. भक्ती करा, मुक्ती मिळेल. ध्यान करा, ज्ञान मिळेल. प्रार्थना करा, प्रगती होईल. मीपणा सोडा, मोठे व्हाल. सहाय्य करा, सोबत मिळेल. दान करा, धन मिळेल. त्याग करा, आत्मानंद मिळेल. श्रम करा, सुख मिळेल. म्हणूनच जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त आपले स्वामी समर्थ. कृपापूर्ण नेत्र स्वामींचे मायेने भरलेले, भक्तांच्या भेटीसाठी दिसतात आसुरलेले.
चेहऱ्यावरचं तेज पाहून भान हरपते. स्वामींचरणी मन सदैव दृढ होते. क्षणोक्षणी वाटे स्वामी नामाचा आधार. स्वामी संग धरता कोण राहील बरे निराधार. स्वामी भक्त हो, ब्रह्मांड नायक आपले स्वामी महाराज जगाचे चालक मालक पालक आहेत. आणि स्वामी आपल्या भक्तांसाठी सांगतात, जो अनन्य भावाने मला शरण आला आहे त्याचा योगक्षेम मी चालवतो. तर म्हणूनच जीवनात संकटे आले तर हताश होऊ नका, घाबरू नका, कारण आपले ब्रह्मांड नायक आपल्या पाठीशी आहे. तर भेटूया नवीन अशाच एखाद्या सुंदर माहितीसोबत, संदेशासोबत किंवा एखाद्या गोड अशा अनुभवासोबत. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदात राहा, सेवा करा, सेवेकरी घडवा. श्री स्वामी समर्थ.